बीजेपीच्या किंवा हिंदुत्ववादी फोर्सेसचं म्हणणं आहे की नागपूरची दंगल ही त्याला स्थानिक मुसलमान म्हणा नाही तर बाहेरचं म्हणा, त्याला कनेक्शन बांगलादेशचं पण मानलं जात आहे, पण मुसलमानांनी घडवून आणली. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली हिंदूंची घरं टार्गेट झाली. आम्ही त्याच्यावर कार्यक्रम पण केले की जर का दंगल असेल तर दंगल में तो सबके घर जलेगा, तो जद में आएंगे सारे घर, यहाँ पे हमारा मकान थोड़ी ना है, असं रावत इंदोरी म्हणाले होते. पण नागपूरमध्ये फक्त जद में जो घर आए वो सारे हिंदुओं के थे. वही तो बता रहे कि हिंदू ने मुसलमानों ने किया. अभी ये जो हा जो चित्र बनवलं जाते त्या बाबतीत काय म्हणता तुम्ही? म्हणताय की हे दंगल घडली. काय हे प्रसन्न की जेव्हा हे घडलं त्याच्यानंतर अनेक सारे नेते लोक आले आणि इंटरव्ह्यू देताना तिकडचे स्थानिक आमदारांनी सांगितलं ते सगळं सुनियोजित होतं आणि बाहेरचे लोक आले होते. आपण नागपूरच्या बाबतीत बोलत आहे. नागपूर म्हणजे सरिता कौशिक महाराष्ट्रातली दुसऱ्या नंबरचा शहर आहे, उपराजधानी आहे आपली. कोई छोट्या मोठ्या गावाच्या बाबतीत आपण बोलत नाही आहे. मग पोलीस नाही आहे का, इंटेलिजन्स नाही आहे का की असं काही होणार आहे? तसंही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं वातावरण आहे, तुमच्या इंटेलिजन्स नेटवर्क किती स्ट्रांग व्हायला पाहिजे. ते आमदार बोलत होते की नाही यहाँ की नहीं थे, बाहेर से आए, बहुत बड़ा झुंड आया उसमें. अरे ते झुंड आला होता तर तुम्ही थांबवले का नाही? तुम्ही पोलिसांना फोन का केला नाही ते थांबवण्यासाठी? आणि मुख्यमंत्री सोबत तिथे तो आमचे गडकरी साहेबां सुद्धा तिथे राहतं आणि मला सांगण्यात आले खूप जवळ त्यांचं घर आहे. म्हणजे केंद्रीय मंत्री तिथे राहतात, मुख्यमंत्र्यांचं ते आहे. हे कोण करत आहे याच्या सखोलमध्ये जा ना. जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे की हे औरंगजेबचा मुद्दा पहिला दिवस ज्यांनी काढलं होतं ते अबू आसिम स्वतः नाही केलं होतं. त्यांनी भारतीय जनता पार्टीला त्यांना पिन केली होती की तू हे म्हण, त्यांनी केलं होतं. तर हे नागपूरच्या कोणी केलं? मुसलमानांनी केलं तर मुसलमानावर कारवाई करा ना तुम्ही, पण एकतर्फा कारवाई करू नका. जिथे जिथे हे चाललेलं आहे, जसं मी आज बोलतो की अकबरुद्दीन अवैसीने केलं तर त्याच्यावर FIR रजिस्टर करण्यात आली होती. मग नितेश राणे जेव्हा हे म्हणतो की मैं मुसलमानों को मस्जिदों के अंदर घुस घुस के मारूंगा, पब्लिक प्लॅटफॉर्मवर, त्यांना खाली येईपर्यंत त्यांच्यावर FIR व्हायला पाहिजे होतं. पोलिसांनी त्यांना स्टेजवरून हे तो अरेस्ट करायला पाहिजे होतं. मग अशा प्रकारचे तुम्ही लोकांना सोडलेले आहे की तुम्ही बोला काय बोलायचं आहे. मग इम्तियाज जलील बोललं तर इम्तियाज जलील बोलू शकत नाही. इम्तियाज, माझा स्पष्ट प्रश्न आहे, नागपूरच्या दंगली मागे भाजपचा काही हात आहे असा तुम्हाला संशय आहे? भाजपचे जवळचे काही सत्तामध्ये बसलेले लोक आहे. बघा, हे सगळ्यांना माहीत आहे की आज महाराष्ट्राची राजनीतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपला एक ठसा मांडला की इतने सीट आएंगे कभी सोचा भी नहीं था उसके अंदर. तर ते दुसरे जे होते, जो स्वप्न बघत होते की आम्हाला मुख्यमंत्रीची पुन्हा संधी मिळणार आहे, आता त्यांना काही मिळाली नाही. तर आज जे मराठा रिझर्वेशनचा मुद्दा बॅक सीटवर ढकेलण्यात आलेला आहे, ते आता मुद्दा इतकं ज्वलंत राहिलेला नाही आहे. देवेंद्र